पत्रकारिता ज्या गोष्टीला आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, जिथं नॉर्मल माणूस काही विचारू शकत नाही तिथं पत्रकारांची ताकद पोचते, तिथं पत्रकारांची हिंमत पोचते. तुम्ही ज्या फील्डबद्दल बोलताय, शिक्षक फील्डबद्दल बोलताय ना, तर खान सरकडे जेवढाही वर्ग शिकतो ना, शाळा शिकतो, सगळे गरीब शेतकरी कामगार वर्ग यांना कमीत कमी खर्चामध्ये शिक्षण मिळावं म्हणून तो सर खान सर आहे. तुम्ही पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्ही कधी किती प्रश्न विचारला की आपल्या भारतातल्या मराठी शाळा म्हणा किंवा सरकारी शाळा म्हणा, गव्हर्नमेंट स्कूल्स वगैरे याच्याबद्दल कधी प्रश्न विचारलाय का हो? स्वतःचं घर काचेचं असेल तर दुसऱ्याच्या घरावरती दगड मारू नये. पत्रकार विकले गेलेत हे खरंच असंच वाटायचं की असंच बोलतात, खोटं असेल, पण आता खरंच वाटायला लागले. ह्या अंजना ओम कश्यप हिच्या बोलण्यामुळं ही काय काय बोलली आहे लिटरली यूट्यूबच्या सगळ्या टीचर्स लोकांना. मी पहिला लाईन बाय लाईन सांगतो, तुम्ही एकदा फक्त बघा. अंजना ओम कश्यप यांचं मत आहे की यूट्यूब वाले टीचर जो होते वो खुद को स्टार समझते हैं, जिनको कुछ जानना ना कौड़ी, खाली व्यूज बटोरते हैं, ऊट पटांग बातें करते, खुद को ही पूरा भारत समझते हैं. मुळात हे असं का बोलली याच्या मागचा कॉन्टेस्ट जास्त करून नेटवरती अवेलेबल नाही आहे, पण तिने हे जे बोलले ना त्यातली एक आणि एक लाईन जर आपण विचार करायला गेलं तर हे मुद्दामून टार्गेटिंग लाईन्स आहेत. पत्रकारिता ज्या गोष्टीला आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षित काय असतं? जिथं नॉर्मल माणूस काही विचारू शकत नाही, नॉर्मल माणसाची ताकद पोचत नाही, तिथं पत्रकारांची ताकद पोचते, तिथं पत्रकारांची हिंमत पोचते आणि त्या गोष्टी पत्रकार विचारतील. म्हणूनच एकेकाळी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेला. प्रॉब्लेम्स काय आपल्याकडे कमी आहेत का? मला सांगा ना. पेपर लीक झाले, किती मोठ्या प्रमाणात पेपर लीक झाले. लिटरली कॉक्रोच जनता पार्टीसारखी एक पार्टी तयार झाली, रातोरात मिलियन्समध्ये फॉलोअर्स बनले त्याचे. ही किती मोठी गोष्ट होती, पण याच्यावरती प्रश्न कोणी विचारला का हो? याच्यावरती प्रश्न नाही विचारला तर याच्यावरती मेलोडी खायेगा इंडिया. मी कुठल्या एका पक्षाबद्दल बोलत नाही आहे, पण तरी पण. दुसरा विषय घ्या, सरकारी शाळेतील शिक्षण. ज्या टीचर्सना, ज्या यूट्यूबवाल्या टीचर्सना, ज्या खान सरना किंवा कुठल्याही यूट्यूबवाल्या टीचर्सना ह्या कश्यप मॅडम म्हणतात ना की जिनको कुछ नहीं आता कौड़ी, जिनको कुछ समझना नहीं है, खाली व्यूज बटोरने हैं, खुद को स्टार समझते हैं टीचर्स. तुम्ही ज्या फील्डबद्दल बोलताय ना कश्यप मॅडम, तुम्ही ज्या फील्डबद्दल बोलताय, शिक्षक फील्डबद्दल बोलताय ना, तुम्ही पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्ही कधी किती प्रश्न विचारला की आपल्या भारतातल्या किंवा आपल्या देशातल्या मराठी शाळा म्हणा किंवा सरकारी शाळा म्हणा किंवा जे काय असतील गव्हर्नमेंट स्कूल्स वगैरे याच्याबद्दल कधी प्रश्न विचारलाय का हो? प्रश्नाचा सोडा 10 वर्षात डेटा असं सांगतोय की 93,000 सरकारी शाळा बंद झाल्यात. हे तुम्हाला माहिती होतं का? पण याच्यावरती कधीच कुठल्या न्यूज पोर्टलवरती तुम्ही ऐकले का की 93,000 शाळा बंद झाल्यात सरकारी शाळा? लिटरली ज्या मॅडम आज या न्यूज पोर्टलवरती येऊन बाकीच्या यूट्यूब, अरे तुमचं काय बिघडते? ते शाळेत पोरांना शिक्षण मिळून झाले. तो खान सरबद्दल बोलायचं झालं ना तर खान सरकडे जेवढाही वर्ग शिकतो ना, शाळा शिकतो, सगळे गरीब शेतकरी कामगार वर्ग यांना कमीत कमी खर्चामध्ये शिक्षण मिळावं म्हणून तो सर खान सर आहे. लिटरली त्याच्या एका म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये, आपण नॉर्मली प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलांचं ॲडमिशन करतो ना, डेटा आहे हा, तुम्ही एकदा कधी यूट्यूबवर जाऊन नक्की चेक करा. एका प्रायव्हेट स्कूलमध्ये, आपण चांगल्या भारीतल्या प्रायव्हेट स्कूलमध्ये एका मुलग्याची जेवढी फी असते ना तेवढ्या फीमध्ये जवळपास 50 विद्यार्थी शिकतात त्याच्याकडं, त्या खान सरकडं. आणि तुम्ही त्याच्यावरती ॲलिगेशन लावताय की तुम्ही फक्त व्ह्यूज बटवताय. व्ह्यूजबद्दल न्यूजवाले सांगणार आता व्ह्यूज. ऑनेस्टली सांगतो, मी एक यूट्यूबर आहे, आम्ही न्यूजवरती व्हिडिओ बनवतो, आम्ही अपडेट्सवरती व्हिडिओ बनवतो, आम्ही व्ह्यूज कमवतो, पण स्वतःचं घर काचेचं असेल तर दुसऱ्याच्या घरावरती दगड मारू नये. त्यामुळे ह्या कश्यप मॅडम म्हणतायत खान सरच्या ह्याच्यावरती की तुम्ही फक्त व्ह्यूज बटवताय किंवा फक्त व्ह्यूज कमवताय. आणि आमच्या न्यूज चॅनलला काय होतंय, आत्ता मी म्हणतो, आत्ता कोणतंही न्यूज चॅनल ओपन करा, तुम्हाला न्यूज चॅनलवरती हिंदू मुस्लिम डिबेटवरती एकतरी चॅनल मिळेलच. मला सांगा, हिंदू आणि मुस्लिम या दोन माणसांच्या मध्ये त्या न्यूज चॅनलवरती डिबेट सुरू असते. मी म्हणतो त्यातला एक जरी माणूस त्या डिबेटमध्ये जिंकला तर त्याचं पुढं काय होतं? म्हणजे त्या ठराविक माणसाला काही अनुदान मिळतं का? किंवा त्याच्या घरातल्या लहान मुलांना शिक्षणसाठी खर्च मिळतो का? किंवा असं काही त्याचा फायदा होतो का? अजिबात नाही. फक्त आणि फक्त TRP वाढते या चॅनल्सची. या चॅनल्सला फक्त व्ह्यूज येतात, या चॅनलची फक्त TRP वाढते. मग तुम्ही या गोष्टीवरती बोलताय, बाकीच्या गोष्टींवरती बोलताय, तुम्ही हे कधी बंद करणार? तुम्ही हिंदू मुस्लिम हे जे दंगे, जे वाद असतात, डिबेट असतात, हे कधी बंद करणार? अहो, हा मुद्दा घेऊन त्या अभिजितनं पार्टी काढली, कॉक्रोच जनता पार्टी. हाच मुद्दा होता. त्याचं स्पष्ट मत होतं की मी 2 वर्ष USA राहतोय, मी 2 वर्ष बघतोय की आमच्या USA न्यूज चॅनलवरती डिबेट काय असतात, AI इंडस्ट्रीमध्ये आपलं USA अजून किती वर जाईल.
प्रोटोकॉल इंडस्ट्री असेल किंवा बाकीचे पार्ट इंडस्ट्री असेल, ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठं आम्ही कधी बनेल, आमच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं. पण भारतामध्ये न्यूज चॅनल ओपन केलं की फक्त हिंदू मुस्लिमचे डिबेट चालू असतात, डिबेट. TRPसाठी काय काय केलं आहे तुम्ही? न्यूजवाल्यांनी TRPसाठी म्हणजे एक खालचं स्तर असतं ना, त्याच्याही खालच्या स्तरावरती जाऊन तुम्ही कामं केले. हे कुणाला माहीत नाही असणे सगळ्या जगाला माहिती आहे. प्रश्न विचारायचीच होती. तर तुम्हाला चांगलं आठवत असेल की ज्यावेळी सरकारी शाळेचा विषय निघाला, सरकारी शाळा बंद व्हायला लागल्यात किंवा सरकारी शाळेवरती काहीतरी बोललं पाहिजे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी काय कुठल्या एका माणसाच्या हातात नाही, ते सरकारच्या हातात आहेत ना. सरकारी शाळा त्या बंद कशा होत आहेत? एखादं मोठं प्रायव्हेट स्कूल एखाद्या सेक्टरमध्ये बनवायचं आहे, ते असंच नाही बनत, त्याला भरपूर सरकारी पेपर्स लागतात. त्या जागा असेल, ती बिल्डिंग असेल, त्याला मान्यता असेल, हे सगळं सरकारच देतं. मग हा प्रश्न सरकारकडे विचारला नाही गेला का, की सरकारी शाळा बंद व्हायला लागल्यात आपल्या, पण दुसऱ्या साईडला प्रायव्हेट स्कूल्सना तुम्ही एवढं अनुदान देताय, तुम्ही घ्या म्हणताय, तुम्ही जागेला मान्यता देताय, बिल्डिंगला मान्यता देताय? हे प्रश्न आपण नाही विचारू शकत. हे कोण विचारू शकतं? लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. आणि आमची पत्रकारिता काय करते? जी लोक खरंच समाजामध्ये चांगलं काम करतायत, ज्यांच्यामुळं गोरगरीब खरंच शिकायला लागलाय, त्यांच्यावरती ताशेरे ओढणे की हा असंच आहे, तो तसंच आहे, असा आहे आणि तसा आहे आणि हवा आहे तेव्हा आहे. मला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे मंडळी, जेवढे लोक बघतायत, खान सर त्याच्या फक्त आडनावावरनं त्याला जे टार्गेटिंग केलं जातं ना, हे खरंच खूप जास्त वाईट गोष्ट आहे. कारण खान सर सारखा माणूस मी माझ्या आयुष्यात नाही बघितला. लिटरली ऋतिक रोशनचा जो पिक्चर आला होता ना, सुपर 30, हा पिक्चर जवळपास याच्यावरच डेडिकेटेड आहे, जवळपास. कारण जे पिक्चरमध्ये दाखवले ना, ते खान सर रिअल लाईफमध्ये भोगला आहे. तो पण असंच खालनं एकदम वरती आला आणि वरती येऊन देखील त्याच्या कधी डोक्यात हवा नाही गेली. तो अजूनही त्याच उमेदीनं मुलांना शिकवतो. अजूनही UPSC MPSC कित्येक विद्यार्थी त्याच्याकडनं शिकून मोठ्या मोठ्या पदावरती जाऊन बसलेत. मग तुम्ही कमी खर्चामध्ये गरीब वर्गातून जर एखादा व्यक्ती पुढे येऊन जर तो मोठा होत असेल, तर हे तुम्हाला बघवत नाही का? मग आता असं म्हणावं लागेल की मग बहुतेक प्रायव्हेट स्कूलला कमी ॲडमिशन व्हायला लागलेत की काय, म्हणून असं तुम्ही करायला की काय, असं म्हणावं लागेल. म्हणजे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कुणाकुणाला हे पटलं आणि कुणाकुणाला हे पटलं नाही. जी कश्यप आहे किंवा जी अंजना ओम कश्यप जी न्यूज रिपोर्टर आहे, तिने जे काय काय बोललं किंवा जे काय तिला बोलायला लावलं, कोणी लावलं वगैरे वगैरे, पण या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे परखडपणे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपण सगळ्यांच्या कमेंट वाचणार आहोत, त्यामुळं बिनधास्त मनात जे येईल ते कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.